बघितलेला आहे त्याच्यावरचे काही बेसिक पॉइंट आहेत. आता हा जो चौथा थेरम आपण बघितलेला आहे त्याला ही डायग्राम होती. त्याच्यावर आधारित जे बेसिक पॉइंट आहेत ते बघा. पोझिशन वेक्टर ऑफ पी एक्स वाय झेड इन स्पेस. आता इथं डायग्राम मध्ये पी हा पॉइंट आपण घेतलेला आहे, तो कशामध्ये आहे? स्पेस मध्ये. आता जसं आपण 2 डायमेन्शन मध्ये युनिट वेक्टर्स घेतले कशावरती? ऍक्सिस वरती, त्याचप्रमाणे आता इथं 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे, त्यामुळे 3 ऍक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड. तर तिथे इथेही आता 3 कंपोनंट येतील, आय बार, जे बार आणि के बार. आता हे आय बार, जे बार आणि के बार जे आहेत ते कसले वेक्टर आहेत? बघा, आय बार जो आहे हा कुठल्या ऍक्सिस वर येणार? एक्स ऍक्सिस वरती. दिस इज युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड 1. परत वाय ऍक्सिस वर जो आहे तो कोणता वेक्टर येणार? जे बार. इट इज ऑल्सो युनिट वेक्टर. आणि झेड ऍक्सिस वर जो आहे तो कोणता वेक्टर आहे? के बार. इट इज ऑल्सो युनिट वेक्टर. जसं आपण 2 डायमेन्शन मध्ये बघितलेलं आहे, आय बार अँड जे बार आर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. त्याचप्रमाणे आय बार, जे बार अँड के बार आर युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. आता इथे बघा, पी हा पॉइंट आहे कशामध्ये? स्पेस मध्ये. परत ऍक्सिस वर असणारे जे पॉइंट आहेत ए, बी आणि सी. तर आपल्याला काय बघायचंय? तर पी चा पोझिशन वेक्टर कसा लिहायचा आहे? आता इथे बघा, ओ हा काय? ओरिजिन. त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार? 0 0 0. आणि पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स वाय झेड. आता कोऑर्डिनेट लिहिताना त्या पॉइंटचा आपण काय बघतो? प्लेन पासूनचं डिस्टन्स, कारण 3 डायमेन्शन असल्यामुळं पी चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पी या पॉइंटचं बघा, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे त्याचं वाय झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स, वाय कोऑर्डिनेट वाय म्हणजे त्याचं एक्स झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स, आणि झेड कोऑर्डिनेट म्हणजे त्याचं एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स. मग आपल्याला आता पी चा पोझिशन वेक्टर कसा लिहायचा हे बघायचंय. आता बघा, आय बार हा एक्स ऍक्सिस वर आला, युनिट वेक्टर. तर बघा, आय बार ओ ए बार इज इक्वल टू काय येणार? पी एम बार. बरोबर. परत ओ ए बारला पॅरलल असणारी बाजू कोणती आहे? बघा, बी एल. म्हणजे बी एल जो आहे तो काय येणार? एक्स इंटू आय बार. म्हणजे थोडक्यात ओ ए बार इज इक्वल टू काय येणार? एक्स आय बार. परत ओ बी बार त्याला पॅरलल असणारा वेक्टर कोणता आहे? ओ बी बार इज इक्वल टू पी एन. म्हणजे तो काय झाला? वाय इंटू जे बार. बघा, ओ बी ला पॅरलल कोणता वेक्टर आहे? ए एल. म्हणजे ए एल जो आहे तो काय आला? वाय इंटू जे बार. आणि तिसरा जो आहे, आता बघा, के बार हा झेड ऍक्सिस वर आहे, बरोबर. मग पी एल ला पॅरलल असणारी बाजू कोणती येणार? ओ सी. म्हणजे बघा, ओ सी ही कशाला पॅरलल आली? पी एल ला, बरोबर. म्हणजे पी एल हा जो वेक्टर आहे हा काय आला? झेड इंटू के बार. आता आपल्याला पोझिशन वेक्टर लिहिताना काय करायचंय? बघा, हा ट्रायंगल घेतला आपण ओ ए एल. मग या ट्रायंगल मध्ये ओ एल बार इज इक्वल टू काय येते? ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. बघा, ओ एल बार इज इक्वल टू ओ ए बार प्लस ए एल बार. बरोबर. म्हणजे ओ एल बार काय येणार? ओ ए बार काय? एक्स आय बार. ओ एल बार काय आला? एक्स आय बार प्लस वाय जे बार. परत पुढचा ट्रायंगल घेतला ओ पी एल. त्याच्यामध्ये ओ पी बार इज इक्वल टू ओ एल बार प्लस काय येणार? एल पी बार. बघा, इन ट्रायंगल ओ ए एल बाय ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ओ एल बार इज इक्वल टू ओ ए बार प्लस ए एल बार. ओ ए बार बघा, ओ ए बार पॅरलल टू बी एल बार. इट इज एक्स आय बार. आणि ए एल बार काय? वाय जे बार. बरोबर. परत इन दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे ओ पी एल. इन ट्रायंगल ओ पी एल ऑल्सो बाय ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ओ पी बार इज इक्वल टू
ओपी बार इज इक्वल टू काय ते बघा ओएल बार प्लस एलपी बार. ओएल बार प्लस एलपी बार. आता ह्यातला ओएल बार काय आलाय एक्स आय बार प्लस वाय जे बार आणि एलपी बार म्हणजे कोणता वेक्टर आहे झेड के बार. आणि मग ओपी बार इज इक्वल टू काय आलं बघा एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. And this is position vector of P with respect to origin O. पोझिशन वेक्टर लक्षात आलं का बघा. आता आपला पुढचा पॉइंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ओपी बार इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर्स आय बार जे बार के बार. आता रिप्रेझेंटेशन जे आहे ते इथे आपण घेतलेलंच आहे. ओपी बार इज इक्वल टू हा आय बार जे बार के बार हे जे युनिट वेक्टर आहे त्याच्यामध्ये कसा रिप्रेझेंट करायचा. ओपी बार इज इक्वल टू एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. इथं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन दोन ट्रायंगल मध्ये त्याप्रमाणेच इथं घेतलेलं आहे. परत बघा मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. आता ओपी बार इज इक्वल टू काय एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. टू डायमेन्शन मध्ये आपण मॅग्निट्यूड कसं घ्यायचं बघितलेलं आहे. मॅग्निट्यूड त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड घेताना अंडररूट मध्ये काय घेतो आपण आय बारचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस जे बारचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर. किंवा ट्रायंगल लॉ नुसार सुद्धा तुम्ही ट्रायंगल लॉ नव्हे राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून सुद्धा तुम्ही काय काढू शकता मॅग्निट्यूड काढू शकता. मग आता कसं काढता येईल बघा मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. आता इथे बघा ट्रायंगल OAL इट इज राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर OL ट्रायंगल OAL मध्ये बाय पायथागोरस थेरम OL स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. देअरफॉर OL स्क्वेअर इज इक्वल टू आता A स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. आता OA हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे बघा x आहे xचा स्क्वेअर प्लस AL. आता AL हा OB ला काय आहे पॅरलल म्हणजे OB हे डिस्टन्स AL ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करू शकताय OB स्क्वेअर. देअरफॉर OL स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस आणि O टू B हे डिस्टन्स किती आहे y म्हणजे काय आला y चा स्क्वेअर आला. पण पुढचा ट्रायंगल घेतला आपण OPL. हा एक कसला ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामध्ये पण बाय पायथागोरस थेरम OP स्क्वेअर इज इक्वल टू OL स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर. आता OL ची व्हॅल्यू इथे काढलेली आपण OP स्क्वेअर इज इक्वल टू OL स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस आता LP हा कशाला पॅरलल आहे बघा OC ला पॅरलल आहे. मग LP ची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो OC स्क्वेअर. देअरफॉर OP स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि देअरफॉर OP इज इक्वल टू अंडर रूट x square plus y square plus z square. And this is magnitude of OP bar means length of OP. मग आहे कुठलाही वेक्टर आपण 3 डायमेन्शन मध्ये असेल तर तो 3 कॉम्पोनंट मध्ये एक्सप्रेस करतो आय बार जे बार आणि के बार. मग त्याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं मॅग्निट्यूड म्हणजे काय असते त्या वेक्टरची लेंथ. तर अंडर रूट मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर आय बारचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर जे बारचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर के बारचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर. याप्रमाणे तुम्ही काय काढू शकताय मॅग्निट्यूड काढू शकताय. आता आपण ओपी बार हा जो वेक्टर आहे बघा ओपी बार हा वेक्टर काय कसा एक्सप्रेस केला आपण एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार.
मग ह्याला जर आपण आर बार हे नाव दिलं तर आर बार इज कॉल्ड कॉम्पोनंट वेक्टर ऑफ ओपी बार. आणि त्याचे जे कॉम्पोनंट आहे ते कोणते आहेत? एक्स, वाय आणि झेड. आता आपला हा झाला कॉम्पोनंट फॉर्म ऑफ आर बार. आता इथे तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय बघा, वेक्टर एक्सप्रेस करायचा आहे आणि तो करताना आपल्याला 3 कॉम्पोनंट मध्ये एक्सप्रेस करता येतो, आय बार, जे बार आणि के बार. त्याचं मॅग्निट्यूड, परत पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, हे पॉइंट आपण बघितलेले आहे. आता बघा वेक्टर जॉईनिंग 2 पॉइंट्स. वेक्टर जॉईनिंग 2 पॉइंट्स. आता बघा 2 पॉइंट आहेत आणि त्यांना जोडणारा वेक्टर. ओरिजिन, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. बघा ए आणि बी 2 पॉइंट आहेत. आता कुठलाही वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर एक काय लागतो आपल्याला? पॉइंट ऑफ रेफरन्स लागतो. आणि तो पॉइंट ऑफ रेफरन्स जो आहे तो बऱ्याच वेळेला आपण काय घेतो? ओरिजिन. बघा हा ओ ए बार इज इक्वल टू ए बार, ओ बी बार इज इक्वल टू बी बार. आता हा वाचताना कसा वाचला बघा आपण? ओ ए बार हा ओ बी बार. आता आपल्याला काय बघायचं आहे? ए आणि बी ला जोडल्यानंतर जो वेक्टर तयार झाला, म्हणजे कोणता वेक्टर तयार झाला बघा, हा जोडताना कसा जोडला आपण? ए टू बी जोडलेला आहे, म्हणजे हा कोणता वेक्टर तयार झाला? ए बी बार. तर हा ए बी बार कसा लिहायचा हे आपल्याला बघायचं आहे. बघा ओ ए बार इज इक्वल टू ए बार, ओ बी बार इज इक्वल टू बी बार. आता हा जो ट्रायंगल आहे ओ ए बी, बघा इन ट्रायंगल ओ ए बी बाय ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन ए बी बार इज इक्वल टू. आता ट्रायंगल लॉ जर आपण यूज केला तर ए बी बार इज इक्वल टू काय येणार? ए ओ बार प्लस ओ बी बार. ट्रायंगल लॉ तुम्हाला लक्षात असेल, ए ओ बार प्लस ओ बी बार. आता ए बी बार इज इक्वल टू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथं पण ए पासूनच सुरुवात झाली पाहिजे. असं नाही म्हणायचं की ए बी बार इज इक्वल टू ओ ए बार. ए बी बार इज इक्वल टू ए ओ प्लस ओ बी. आता हा वेक्टर कसा आहे बघा, ए ओ जर घेतला तर काय होणार? मायनस ए बार होणार. म्हणजे ए बी बार इज इक्वल टू मायनस ओ ए बार प्लस ओ बी बार. मायनस का झाला तर बघा ओ ए बार डिरेक्शन कशी आहे? ओ टू ए. इथं म्हणताना काय म्हणतो आपण? ए ओ. त्यामुळे साइन काय आलं? मायनस. देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. बी बार मायनस ए बार. मग आता 2 पॉइंट आहेत, त्यांना जोडणारा जो वेक्टर आहे तो कसा लिहायचा बघा? ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. आता हे जी लिहिले आपण ओ ए बार इज इक्वल टू ए बार, म्हणजे ए बार हा ए चा पोझिशन वेक्टर आहे. ओ बी बार इज इक्वल टू बी बार, म्हणजे बी बार हा बी चा पोझिशन वेक्टर आहे. मग ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार, म्हणजे बी च्या पोझिशन वेक्टर मधून ए चा पोझिशन वेक्टर काय करायचंय? मायनस करायचंय. फॉर एक्झाम्पल बघा ओ पी बार इज इक्वल टू पी बार असेल, ओ क्यू बार इज इक्वल टू क्यू बार असेल, तर पी क्यू बार इज इक्वल टू बघा कसा येणार? क्यू चा पोझिशन वेक्टर कोणता आहे? क्यू बार. पी चा पोझिशन वेक्टर कोणता आहे? पी बार. म्हणजे पी क्यू बार कसा येणार? क्यू बार मायनस पी बार. जरी अक्षर बदललं तर दुसऱ्या अक्षराच्या पोझिशन वेक्टर मधून पहिल्याचा पोझिशन वेक्टर काय करायचा? मायनस करायचा. समजलं?
पॉइंट लक्षात आला का बघा, वेक्टर जॉईनिंग 2 पॉइंट्स. आता कुठलाही वेक्टर स्पेस मध्ये एक्सप्रेस करायचा असेल तर तो 3 कॉम्पोनंट मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, आय बार, जे बार आणि के बार. आता पुढचा पॉइंट बघा, 2 वेक्टर आहेत, ए बार इज इक्वल टू A1 आय बार प्लस B1 जे बार प्लस C1 के बार. B बार इज इक्वल टू B1 आय बार प्लस B2 जे बार प्लस B3 के बार. आता ह्याची जर आपल्याला ऍडिशन करायची असेल ए बार प्लस बी बार, मग ए बार प्लस बी बार इज इक्वल टू काय ना, ह्या दोन्हीची ऍडिशन आली, ह्यातनं तुम्ही आय बार कॉमन घेऊ शकता. ब्रॅकेट मध्ये काय राहणार, A1 प्लस B1 इंटू आय बार, B1 प्लस B2 इंटू जे बार, C1 प्लस B3 इंटू के बार. ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर A1 मायनस B1 इंटू आय बार येईल, त्याप्रमाणे सबट्रॅक्शन. आता ए बारला आपण एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं, के इंटू ए बार असेल तर के न तुम्ही प्रत्येक टर्मला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. के इंटू A1 आय बार, के इंटू B1 जे बार प्लस के इंटू C1 के बार. स्केलरनं जर मल्टिप्लाय केलं तर. आता बघा, ए बार आणि बी बार 2 वेक्टर आहेत, हे जर कोलिनियर असतील, बघा ए बार अँड बी बार आर कोलिनियर. आता कोलिनियरचा अर्थ पॅरलल असा सुद्धा आहे. ए बार इज इक्वल टू ए बार अँड बी बार आर कोलिनियर किंवा पॅरलल. आता कोलिनियरची कंडिशन आहे, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असतो, स्केलार मल्टिपल. ए बार इज इक्वल टू के बी बार येईल किंवा बी बार इज इक्वल टू के ए बार. तर त्याचे जे कॉम्पोनंट आहेत, आय बार, जे बार आणि के बारचे जे कोएफिशियंट आहेत, दे आर इन प्रपोर्शन. मीन्स B1 अपॉन I in proportion means B1 upon A1 is equal to B2 upon the component जो आहे बघा, B1 डबल झालाय, आपण A2 घेऊया, A2 I बार प्लस B2 J बार प्लस C2 K बार. हरकत नाही का, कॉन्स्टंट काय तुम्ही कुठलाही लिहू शकताय. मग आता बघा, A bar is equal to KB bar. A bar and B bar are collinear. Therefore, A bar is equal to K into B bar. ही झाली कोलिनियरची कंडिशन. आणि मग एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असेल, स्केलार मल्टिपल. आणि मग त्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते दे आर इन प्रपोर्शन. मीन्स A2 अपॉन A1 is equal to B2 upon B1 is equal to C2 upon C1. मग हे तुम्हाला कुठे यूज करता येईल सांगा, एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल सोडवताना एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय, स्केलार मल्टिपल किंवा आय बार, जे बार आणि के बारचे जे कोएफिशियंट आहेत दे आर इन प्रपोर्शन इज इक्वल टू के कॉन्स्टंट. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल मध्ये ह्याचा तुम्हाला यूज करायचा आहे, कारण A1 B1 C1 आणि A2 B2 C2 ह्याच्या 6 व्हॅल्यू आहेत, त्याच्यापैकी एक अननोन व्हॅल्यू असते आणि ती तुम्हाला अननोन व्हॅल्यू काढताना ह्याचा यूज होतो. तिथं कधी ही कंडिशन दिलेली असेल तर कोलिनियर किंवा पॅरलल. परत आपण युनिट वेक्टर पण कसा लिहायचा हे बघितलेलं आहे. नाऊ परत एकदा बघा, if A cap is unit vector along A bar. A cap हा A बारच्या डिरेक्शन मध्ये असलेला काय असेल, युनिट वेक्टर असेल. Therefore A cap is equal to A bar divided by its magnitude. A बारला त्याच्या मॅग्निट्यूडने काय करा, डिवाइड करा. आता म्हणजे काय ना बघा, A बार A1 I बार प्लस B1 J बार प्लस C1 K बार डिवाइडेड बाय अंडर रूट
a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. हा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण मगाशी बघितलेला. बघा हे पॉइंट लक्षात आले का? आता पुढे 4 पॉइंट आहेत. कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स, परत कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉइंट्स. त्यातला पहिला बघा, कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट, 3 पॉइंट आहेत कोलिनियर, 3 वेक्टर आहेत. कोलिनियरिटी ऑफ 3 वेक्टर्स. पॉइंट ऐवजी काय बघा, आता पॉइंटची कोलिनियरिटी आपल्याला माहिती आहे. आता फक्त आपल्याला काय त्याची कंडिशन आपल्याला बघायची आहे. बघा 3 नॉन झिरो वेक्टर्स आहेत, ए बार, बी बार, सी बार. आता हे 3 नॉन झिरो वेक्टर दे आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ. बघा 3 वेक्टर कोलिनियर कधी असतील? इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलार्स, नॉन झिरो स्केलार्स x, y, z such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar and x plus y plus z is equal to 0. आता हा पॉइंट फक्त तुम्हाला सीईटी साठी लक्षात ठेवायचा आहे. बघा 3 नॉन झिरो वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलार्स. हे स्केलार जे आहेत ते कसे आहेत? नॉन झिरो स्केलार्स x, y, z such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar and या तिन्हीची ऍडिशन काय असेल? 0. परत कोप्लेनॅरिटी ऑफ 4 वेक्टर्स. आता 4 वेक्टर आहेत, ए बार, बी बार, सी बार अँड डी बार. 4 non-zero vectors a bar, b bar, c bar and d bar are coplanar if and only if. आता हे 4 वेक्टर कोप्लेनर आहे, पण त्यातले कुठलेही 3 वेक्टर काय नसतील? कोलिनियर नसतील. हे लक्षात ठेवा. इफ अँड ओनली इफ. आता इथे 4 वेक्टर असल्यामुळे स्केलार किती येणार? 4 येणार. x, y, z आणि w. Not all 0 such that x a bar plus y b bar plus z c bar plus w d bar is equal to 0 and x plus y plus z plus w is equal to 0. CET ला फक्त हे लक्षात ठेवा. कधी 3 पॉइंट कोलिनियर, 4 पॉइंट कोप्लेनर. आता पुढचा जो पॉइंट आहे लिनियरली डिपेंडेंट वेक्टर्स. लिनियरली डिपेंडंट आता बघा 3 वेक्टर आहेत, 3 नॉन झिरो वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार. 3 वेक्टर आहेत. दे आर लिनियरली डिपेंडंट इफ अँड ओनली इफ. आता बघा लिनियरली डिपेंडंट आणि लिनियरली इंडिपेंडंट असे 2 पॉइंट आहेत. आता लिनियरली डिपेंडंट मध्ये 3 non-zero vectors a bar, b bar, c bar are linearly dependent if and only if there exist scalars x, y, z not all 0 such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0. बघा हे जे स्केलर आहेत नॉट ऑल 0 कधी लिनियरली डिपेंडंट असतील तर x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0
आणि हे तीनही वेक्टर काय असतील कोप्लेनार अँड ए बार बी बार सी बार आर कोप्लेनार. आता इथे बघा लिनियरली डिपेंडंट आणि लिनियरली इंडिपेंडंट दोन्हीचा फरक बघा. आता बघा तेच वेक्टर आहेत तीन वेक्टर ए बार बी बार सी बार आर थ्री नॉन झिरो वेक्टर्स अँड एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0. देन आता हे लिनियरली इंडिपेंडंट असतील तर काय येणार कंडिशन. हे इक्वेशन आहेच आणि एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0 अँड ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनार. बघा आता हे जे आहे हे आपण एका थेरम मध्ये बघितलेलं आहे. आपण सुरुवातीला जे 4 थेरम बघितलेले आहेत तिसऱ्या थेरम मध्ये हा पॉइंट बघितलेला आपण कोप्लेनार असतील आणि हे इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला तर ह्यातला कमीत कमी एक स्केलार तुमचा काय असेल नॉन झिरो असला पाहिजे आणि हेच इक्वेशन आहे आणि नॉन कोप्लेनार आहेत वेक्टर तर तिन्ही स्केलारची व्हॅल्यू काय असते 0 असते. हे कुठं बघितलेलं आहे आपण युनिकनेस मध्ये बघितलेलं आहे. आता तोच पॉइंट इथे आलेला आहे परत फक्त उलटा दिलेला आहे. कसा हे इक्वेशन आहे आणि वेक्टर कसे आहेत लिनियरली डिपेंडंट असतील तर एक्स वाय झेड पैकी कमीत कमी एक स्केलार तुमचा नॉन झिरो असेल आणि हे तिन्ही वेक्टर काय असतील कोप्लेनार असतील. परत तीन वेक्टर ए बार बी बार सी बार हेच इक्वेशन आहे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. तर हे लिनियरली इंडिपेंडंट असतील तर तुमच्या तिन्ही स्केलारची व्हॅल्यू काय असेल 0. कधी इंडिपेंडंट असतील तर एक्स इक्वेशन तेच आहे एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0 अँड ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनार. हे आपण अगोदर बघितलेलंच आहे फक्त तोच पॉइंट आपण नॉन कोप्लेनार असतील तर तिन्ही स्केलारची व्हॅल्यू काय असते 0 असते हे बघितलं होतं. तेच फक्त आता उलट आलेलं आहे तिन्ही स्केलार 0 आणि ते तीन वेक्टर काय असतील नॉन कोप्लेनार वेक्टर्स. बघा लिनियरली डिपेंडंट लिनियरली इंडिपेंडंट डिपेंडंट मध्ये कोप्लेनार इंडिपेंडंट मध्ये नॉन कोप्लेनार. डिपेंडंट मध्ये कमीत कमी तुमचा एक स्केलार तरी नॉन झिरो असेल आणि इंडिपेंडंट मध्ये सगळे स्केलार काय असतील 0 असतील. आता हे जे सगळे पॉइंट आहेत पुस्तकाप्रमाणे आता नोट्स तुम्ही पुस्तकातल्या ह्याच्याप्रमाणे बघून लिहू शकताय आणि थेरम जो आहे चौथा तो महत्वाचा आहे. पहिले 4 थेरम त्यातला एक तुम्हाला विचारला जातो परीक्षेमध्ये आणि काल जे ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये याचं वेटेज पण सांगितलेलं आहे. वेक्टरचं जे वेटेज आहे ते 12 मार्क आहेत वेक्टरला. तेव्हा हा चॅप्टर चांगला करा. नाउ वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.